कोरिया, जपान, चीन, तिबेट, इंडोनेशिया, पर्शिया, तुर्कस्तान सारख्या अनेक देशातून लोक शिक्षणासाठी 12व्या शतकापर्यंत भारतात येत होते. नालंदा म्हणजे ज्ञानाची खाण असलेल्या या विद्यापीठात एका नागाच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव ठेवण्यात आले अशी दंतकथा आहे. याच विद्यापीठाचा इतिहास थोडक्यात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमांवर तुम्ही नालंदा युनिव्हर्सिटीबद्दल ऐकले असेलच. नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये 8व्या ते 12व्या शतकादरम्यान जगातील अनेक देशातील सुमारे 10,000 मुले शिकली. स्थापत्य कलेचे अप्रतिम उदाहरण असलेल्या या विद्यापीठात 300 रूम्स, 700 मोठे रूम्स आणि अभ्यासासाठी 9 मजली लायब्ररी होती. लोककथांनुसार नालंदाच्या उत्पत्तीचा इतिहास खुद्द गौतम बुद्धांशी जोडलेला आहे. असं म्हटलं जातं की 7व्या शतकात भारतात आलेला चीनी प्रवासी युएन सेंग याने नालंदा नावाच्या नागाबद्दल लिहिलं होतं. हा साप आंब्याच्या बागेत असलेल्या तलावात राहत होता. नंतर त्याच ठिकाणी नालंदा विद्यापीठ बांधलं गेलं. सेंग याने हेही लिहिलंय की त्या बागेला 500 व्यापाऱ्यांनी विकत घेतले आणि नंतर गौतम बुद्धांना दिले. या बागेत बसून गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माचा प्रसार केल्याचे सांगितले जाते. कदाचित त्याचमुळे या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली. स्थापनेचे श्रेय हे गुप्त शासक कुमारगुप्त प्रथम यांनाही जाते. 1999 मध्ये तुर्की आक्रमक बख्तियार खिल्जीने हे विद्यापीठ जाळले आणि ते पूर्णपणे नष्ट केले. इथल्या लायब्ररीमध्ये एवढी पुस्तकं होती की 3 महिने ही आग धगधगत राहिली असे सांगितले जाते. 2014 मध्ये येथे पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवले जाऊ लागले. आज या विद्यापीठाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातही समावेश आहे. हे विद्यापीठ आजही संपूर्ण देशाची शान आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी.